वेबसाईट, राईट? डायनॅमिक काय असतं रे? समजा तुम्ही काय केलं, ॲडमिशन घेतला कॉलेजमध्ये आणि ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला एक पी-आर-एन नंबर जनरेट झाला. तर तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटमध्ये काहीतरी चेंजेस दिसतील. म्हणजे किंवा आपण असं पकडू शकतोय. तुम्ही ऑनलाईन क्लासेससाठी रजिस्ट्रेशन केला. तर ऑनलाईन क्लासेसचं जे काही पोर्टल असेल, त्याच्यावरतून तुम्हाला क्लासेसचे जे काही रेकॉर्डिंग व्हिडिओज असतील किंवा नोट्स असतील, ते तुम्हाला भेटणार आहेत, राईट? जर तुम्ही रजिस्ट्रेशन नाही केला, तर तुम्हाला ते भेटणार नाहीये. म्हणजे 2 युजर्स आहेत. एका युजरनं रजिस्टर केलेलं आहे क्लाससाठी आणि दुसऱ्या युजरनं केलेलं नाहीये किंवा फॉर एक्झाम्पल त्याचं याचं Netflixचं सुद्धा एक्झाम्पल पकडू शकतोय तुम्ही. आता डायनॅमिक वेबसाईट काय असते बघा, की Netflixसाठी तुम्ही एकानं तुमच्यातलं कुणीतरी सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे, राइट? आणि एकानं घेतलेलं नाहीये, राइट? ज्यानं घेतलेलं आहे त्याला कंटेंट वेगळा दिसणार आहे. म्हणजे त्याला मूव्हीज सगळ्याच दिसतील. राइट? पण ज्यानं घेतलेलं नाहीये कंटेंट आय मीन सबस्क्रिप्शन घेतलेलं नाहीये, त्याला काय दिसेल? फक्त सिलेक्टिव्ह मूव्हीजच दिसतील, राइट? दॅट इज नथिंग बट द डायनॅमिक वेबसाईट. आता डायनॅमिक वेबसाईट एक्झॅक्टली कशी क्रिएट करायची ते आपण टॉमकॅटच्या वेळेस बघूयात. बट तुम्हाला डिफरन्स समजतोय सगळ्यांना? स्टॅटिक वेबसाईट हा कंटेंट सगळ्यांसाठी सेम दिसतोय. राइट? हा कंटेंट असेल किंवा आपला रॉंग फाईलचा कंटेंट असेल, सगळ्यांसाठी सेम दिसतोय. बट ज्यावेळेस तुम्ही काय करताय, एखाद्या वेबसाईटला किंवा एखाद्या तुम्ही पेड ॲप्लिकेशनला सबस्क्राईब करताय. ते ॲप्लिकेशन तुम्ही व्हर्जन पेड घेताय, म्हणजे तुम्ही रेंटवरती घेताय. तर तुम्हाला काहीतरी कंटेंट वेगळा दिसतोय, राइट? बट ज्याने घेतलेला नाहीये सबस्क्रिप्शन लाइक Netflixचा असेल, तर त्याच्यासाठी तो कंटेंट नसणार आहे, त्याच्यासाठी कंटेंट वेगळा असणार आहे, राइट? दॅट इज नथिंग बट द डायनॅमिक वेबसाईट. म्हणून आपण याच्यामध्ये पण बघा काय म्हणतात डेफिनेशन मध्ये सुद्धा काय केलंय, द वेबसाईट विच गिव्स रिस्पॉन्स बेस्ट ऑन द युजर. जो युजर सबस्क्राईब केलेला आहे त्याला कंटेंट वेगळा दिसणार, त्याला रिस्पॉन्स वेगळा दिसणार. ज्यानं काय म्हणू शकतो, ज्यानं लाईक सबस्क्रिप्शन घेतलेलं नाहीये त्याला रिस्पॉन्स वेगळा दिसेल, ज्याने घेतलेला आहे त्याला रिस्पॉन्स वेगळा दिसेल. डिफरन्स समजतोय सगळ्यांना? डायनॅमिक वेबसाईट आणि स्टॅटिक वेबसाईटचा. मी स्टॅटिक वेबसाईट तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवली आहे. डायनॅमिक वेबसाईट ज्यावेळेस आपण काय करू, एखादं लाईक ऍप्लिकेशन क्रिएट करू किंवा आपण त्याला डिप्लॉय करू, त्यावेळेस तुम्हाला त्याचं मिनिंग समजेल. एव्हरीवन समजते आता काय आहे ते? Yes, sir. Yes, sir. ओके, राईट. देन द नेक्स्ट पॉइंट ऑफ द S3 इज त्याच्यामधले बघा मला वाटतं त्याचे टाइप्स एक आहेत. स्टोरेज क्लासेस राहतात ते S3 स्टोरेज क्लासेस. हा तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन असेल. S3 स्टोरेज क्लासेस. आता S3 स्टोरेज क्लासेस काय असतात? व्हॉट इज दिस गाईज? S3 स्टोरेज क्लासेस which are used to specify which are used to specify how frequently we want how frequently we want how frequently we want to access our object to access our object into the S3 object from S3 असं राईट करू आपण from S3 राईट. देन याच्यामध्ये बघा वी हॅव सेव्हरल स्टोरेज क्लासेस इन द S3 bucket guys किंवा S3 we have several storage classes in the S3. आता ते कोणते कोणते क्लासेस आहेत बघा. फर्स्ट वन इज स्टँडर्ड क्लास. ठीक आहे. स्टँडर्ड म्हणजे काय असतो? दॅट इज द डिफॉल्ट क्लास. तुम्ही आता S3 बघा. तुम्ही इथे ज्यावेळेस एखादं बकेट क्रिएट करताय. कुठून क्रिएट केला होता? बकेटमध्ये जाऊ. जस्ट क्लिक ऑन द क्रिएट बकेट. यू विल गेट द स्टँडर्ड ओनली. ठीक आहे. मला वाटतंय कुठे आला होता ऑप्शन आपल्याला तो? वेट. buckets my buckets upload सॉरी बकेट क्रिएट करताना येईल. ठीक आहे. मी एक काम करतो इथे मी क्लिक करतो कोटेक एसएल इनाबल इथे कुठे ऑप्शन येतो काय रे? डिस्क्रिप्शन बकेट वर्जनिंग चूज बकेट
अननोन. ठीक आहे. बकेट तर क्रिएट झाला. बट त्याचा टाइप का दिसत नाही एकदा चेक करू बेटा. जनरल पर्पज बकेट. एक सेकंड गाईज. फोल्डर येस. इथे दिसतं बघा. स्टोरेज क्लास. हा कोणता आहे? स्टँडर्ड आहे. दॅट इज अ बाय डिफॉल्ट. लेट मी राइट हिअर द डिफॉल्ट ओनली. ठीक आहे. डिफॉल्ट आहे तो, राइट? ज्यावेळेस आपण जर एखादा क्लास यूज करतो, म्हणजे विदाऊट सिलेक्टिंग एनिथिंग, राइट? आपण सिलेक्ट केलेलं नाहीये. डायरेक्टली आपण काय करतो, यूज करतो, तर दॅट इज नथिंग बट द स्टँडर्ड. ठीक आहे. याला आपण बाय डिफॉल्ट काय म्हणू शकतो? स्टँडर्ड म्हणू शकतो, राइट? हा स्टँडर्ड व्हर्जन झाला. तुम्ही हा सिलेक्ट करताना, फाईल अपलोड करताना तुम्ही सिलेक्ट पण करू शकता. म्हणजे तुम्हाला समजा काही पाहिजे, की दुसरा सिलेक्ट करायचा आहे, दुसरा टाइप सिलेक्ट करायचा फॉर एक्झाम्पल ओपन. आणि या केसमध्ये परमिशन मध्ये नाही येणार हा, प्रॉपर्टीज मध्ये येईल बघा. ठीक आहे. आता प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला दिसतं बाय डिफॉल्ट स्टँडर्ड आहे, दॅट इज वन ऑफ द क्लास. ठीक आहे. आता याच्यानंतर दुसरा टाईप राहतो याच्यामध्ये. आता स्टँडर्ड काय, टू ऍक्सेस द ऑब्जेक्ट मोर दॅन वन्स इन द मंथ. म्हणजे काय, की एखादा ऑब्जेक्ट तुम्ही एखादा ऑब्जेक्ट काय करताय, काय म्हणू शकतो आपण, मोर दॅन वन्स इन द मंथ यूज करताय. तर तुम्ही काय करू शकताय, स्टँडर्ड बकेटचा तुम्ही यूज करू शकताय किंवा स्टँडर्ड क्लासचा तुम्ही यूज करू शकताय. लेट मी ऍड हिअर टू ऍक्सेस ऑब्जेक्ट मोर दॅन मोर दॅन वन्स इन मंथ, देन वी कॅन यूज हिअर द स्टँडर्ड. याच्यामधला दुसरा टाईप आहे क्लासचा इंटेलिजंट. इंटेलिजंट काय असतो, इंटेलिजंट टायरिंग असतो. इंटेलिजंट टायरिंग. ठीक आहे. आता याचा कधी यूज करायचा, अननोन ऍक्सेस पॅटर्न असेल तर याचा यूज करायचा. अननोन ऍक्सेस पॅटर्न. तुम्हाला पॅटर्नच माहित नाही, एक्झॅक्टली अननोन फाईल आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. तुम्हाला माहिती नाही एक्झॅक्टली फाईल कोणते आहे. तर या ठिकाणी आपण काय करू शकतो, इंटेलिजंट इंटेलिजंट टायरिंग नावाचा ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो. कुठून सिलेक्ट करायचा, इथे प्रॉपर्टीज मध्ये जायचं, इथे दिसतं बघा इंटेलिजंट टायरिंग. डेटा विथ द चेंजिंग अननोन ऍक्सेस पॅटर्न, राईट? आता याच्यामध्ये बघा, प्रत्येकाची अवेलेबिलिटी झोन राहते. आता ही बघा, अवेलेबिलिटी झोन इज ग्रेटर दॅन 3. इथं ग्रेटर दॅन 3. मिनिमम स्टोरेज, इथं मिनिमम स्टोरेज इथं डिफाईन नाही केलेलं. बट बाकीचे जे काही टाइप्स आहेत, वन झोन आहे, ग्लासियर इन्स्टंट आहे. याला बघा, 90 डेज काय मिनिमम स्टोरेज ड्युरेशन आहे. म्हणजे काय, 30 डेज किंवा 90 डेज नंतर तो तुम्ही ऑब्जेक्ट काय करू शकताय, ऍक्सेस करू शकत नाहीये, राईट? ऑब्जेक्टची साईज पण त्यांनी डिफाईन केली आहे, 128 जीबी ही मिनिमम असेल. कमीत कमी तुम्हाला इतके फाईल अपलोड करावे लागेल. मॅक्सिमम त्यांनी लिमिट दिले का? नाही दिलेलं. फक्त मिनिमम लिमिट दिले. कारण मॅक्सिमम किती असणार आहे, मॅक्सिमम किती असणार आहे गाईज, अनलिमिटेड, राईट? आता त्याच्यामध्ये बघा, तुम्ही 128 जीबी पर्यंत S3 बकेट फ्रीली यूज करू शकताय. बट 128 च्या नंतर तुम्हाला चार्जेस पडायला चालू होतील. आता स्टँडर्ड मध्ये बघा, स्टँडर्ड मध्ये नो कॉस्ट आहे. पण आपण स्टँडर्ड बकेटचा जर यूज केला, तर 128 जीबी पर्यंतच आपण डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा, रिट्रीव्हल फीज आपल्याला ₹1 सुद्धा नाही पडत आहे. बट तुम्ही जर ग्लासियर घेतला, ग्लासियर तुम्ही काय करू शकताय, मल्टिपल म्हणजे किती पाहिजे तितके तुम्ही डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करू शकताय. जर या क्लासचा यूज केला तर तुम्ही ग्लासियरचा. बट पर जीबी फीज इथे तुम्हाला अप्लाय केली जाईल. ठीक आहे. आता किती असते ते तुम्ही ज्यावेळेस त्याची पॉलिसी तुम्ही घ्याल, त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येईल, राईट? बट हे कशासाठी यूज करतात, जे तुम्ही नेटफ्लिक्स असेल किंवा लाईक काय म्हणू शकतो आपण, प्राईम व्हिडिओज असतील, त्याच्यामध्ये बघा त्यांचे 1000 2000
लाखोमध्ये त्यांचे डेटा असतात, लाखो जीबी मध्ये, राईट? त्यांच्यासाठी काय पाहिजे? हेच टाइप्स पाहिजेत. ग्लासियर असेल, ग्लासियर फ्लेक्सिबल असेल, याच्यामधलेच टाइप्स त्यांना यूज करावे लागतील. बट मिनिमम काय असणार आहे त्यांचे? ड्युरेशन असणार आहे 30 डेज. त्याच्यानंतर त्यांना सुद्धा रिन्यू करावं लागेल. इथे 90 डेज आहे. रिन्यू करावं लागेल म्हणजे काय? पेमेंट ऍक्टिव्हिटीज त्यांना कंप्लीट करावे लागतील. आणि त्यांच्यासाठी मिनिमम स्टोरेज सुद्धा आहे. मिनिमम त्यांनी 128 जीबीचा काय, सॉरी, 128 केबी पर्यंत काय करायचंय? त्याच्यामध्ये फाईल ठेवायचे, राईट? आणि त्याच्यानंतर मॅक्सिमम त्यांनी अनलिमिटेड काय करू शकतात? डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतात, राईट? हा सेकंड टाइप झाला. इंटेलिजंट टायरिंग म्हणू शकतो आपण याला. त्यानंतर स्टँडर्ड आय ए नावाचा एक आहे बघा. यालाच मी कॉपी पेस्ट करतो. स्टँडर्ड आय ए. आता हा कशासाठी आहे? इनफ्रिक्वेंटली ऍक्सेस डेटा. म्हणजे काय? इनफ्रिक्वेंटली म्हणजे काय? वन्स इन अ मंथ अगेन, राईट? म्हणजे तुम्ही काय करू शकताय? वन्स इन अ मंथ विथ अ मिली सेकंद ऍक्सेस. म्हणजे काही सेकंदासाठी सुद्धा काय करू शकता? याचा ऍक्सेस तुम्ही रेस्ट्रिक्ट करू शकताय किंवा ऍक्सेस तुम्ही घेऊ शकताय, म्हणजे ऍज इट इज, राईट? हा 30 डेज पर्यंत काय मिनिमम ड्युरेशन आहे. मिनिमम तुम्हाला 30 डेज पर्यंत हा काय करेल? सपोर्ट करेल. 30 डेज नंतर ऑटोमॅटिकली ही वेबसाईट, त्याच्यावरती जे काही तुम्ही फाईल ठेवलेलं असणार आहे, ते ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जातील. त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचंय? त्याचा लायसन्स तुम्हाला रिन्यू करून घ्यायचा आहे. ठीक आहे? मी याच्यामधलाच कंटेंट देतोय, कारण हाच कंटेंट तुम्हाला रीड करायचा आहे इंटरव्ह्यूसाठी. ठीक आहे? इथेच मी तुम्हाला राईट करून देतो. आणि थोडंसं हे पण रीड करायचं आहे. 30 डेज साठी काय मिनिमम स्टोरेज ड्युरेशन आहे. मिनिमम बिलेबल ऑब्जेक्ट साइज किती आहे? 128 केबी. 128 मिनिमम त्यांना काय करायचंय? फाईल तुम्ही स्टोअर करून ठेवायचं, राईट? याच्यानंतर काय? वन झोनचा एक वन झोनचा एक आहे, राईट? दॅट इज अ फोर्थ वन क्लास. वन झोनचा कधी आहे? रिक्रिएटेबल आहे. इनफ्रिक्वेंटली ऍक्सेस्ड डेटा वन्स इन द मंथ विथ मिली सेकंड्स, राईट? याच्यामध्ये बघा, हा अगेन जनरल पर्पज और डायरेक्टरी साठी आहे. डायरेक्टरी म्हणजे तुम्ही फोल्डर्स याच्यामध्ये ठेवू शकताय. 30 डेज साठी आहे. अवेलेबिलिटी झोन हा 1च आहे. हा ग्रेटर दॅन 3 आहे. जनरल पर्पज म्हणजे एकापेक्षा जास्त अवेलेबिलिटी झोन मध्ये हा ऍक्सेस होऊ शकतो. हे 3 टाइप्स. हा फक्त एकाच अवेलेबिलिटी झोन मध्ये ऍक्सेस करेल. कोणत्या अवेलेबिलिटी झोन असेल? समजा मुंबई असेल तर मुंबईमध्येच, राईट? सो त्याचे काहीतरी रेस्ट्रिक्शन्स आहेत त्यांच्याकडे. त्याच्यामुळे त्याच्या अकॉर्डिंगली त्यांनी काय केलं? त्याचे टाइप सुद्धा वेगवेगळे दिलेले आहेत. त्याच्यानंतर ग्लासियर आहे, राईट? लेट मी ऍड ग्लासियर. हे सगळं मी नोट्स मध्ये ऍड करतोय. कोणाला काही डाऊट्स असतील तर याच्यामध्ये इथे फक्त ते डेज आणि हे फक्त रीड करून घ्या. हे इतकं तुम्हाला विचारणार नाहीत. फक्त त्याचे टाइप्स विचारले जातील. ठीक आहे? ग्लासियर इन्स्टन्स कधी आहे? लॉंग लाईव्ड अचीव्ह. म्हणून मगाशी मी तुम्हाला म्हणलो बघा, की लॉंग लास्टिंग साठी फक्त ग्लासियरचाच यूज करतात. देन नेक्स्ट वन आहे ग्लासियर फ्लेक्सिबल रिट्रायबल, राईट? फॉर्मली ग्लासियर आहे हा. याचे तुम्हाला टाइप्स विचारले जातील. हे सुद्धा लॉंग लाईव्ह अचीव्ह साठी आहे. ठीक आहे? पर आवर साठी काय आहे बघा, इथे काय सांगितलं? विथ रिट्रीव्हल ऑफ मिनिट ऑफ आवर्स वन्स इन अ इयर. त्याचं काय? बिल जनरेट होण्याची जे काही डेट आहे, ते काय केले जाते? वन्स इन द इयर मध्ये त्याचं बिल जनरेट होतं. बट प्रत्येक 90 डेज साठी तुम्हाला सबस्क्रिप्शन त्याचं काय करावं लागेल? घ्यावं लागेल, राईट? 90 डेज नंतर त्याचं रिन्युएशन होतं. मिनिमम त्याने काय दिले बघा इथे वरती? मिनिमम स्टोरेज ड्युरेशन 90 डेज नंतर परत तुम्हाला डेटा स्टोअर करावा लागेल. परत डेटा स्टोअर करावा लागेल. म्हणून तुम्ही Netflix वरती जा. प्रत्येक 30 डेज नंतर, 90 डेज किंवा अ, काही दिवसांनंतर ऑटोमॅटिकली त्याच्या आतमधलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चरच चेंज होतं. बॉलिवूडचे वरती होते मूव्ही, त्याचे पहिले 10 मूव्ही काहीतरी वेगळेच होते. आता कुठलेतरी 10 मूव्ही वेगळेच दिसतात. म्हणजे काय करतात ते? फ्रिक्वेंटली ते चेंज करतात त्याच्यामध्ये. कारण काय करायला लागतो? त्यांचा डेज म्हणजे जो ड्युरेशन आहे, मिनिमम स्टोरेज ड्युरेशन ऑलरेडी त्यांनी डिफाईन करून ठेवलाय. याच्यापर्यंत काय करू शकता तुम्ही? सेम कंटेंट ठेवू शकता. परत ते काय करतात? दुसरा कंटेंट घेऊन येतात. दुसरे मूव्हीज जे काही अपकमिंग मूव्हीज आहेत, ते सुद्धा त्याच्यावरती ते अपलोड करतात. ठीक आहे? याच्यानंतर 7th वन ग्लासियर डीप आर्चिव्ह, राईट? लॉंग लाईव्ह साठी आहे. याचं मिनिंग फक्त बघा, याचा तुम्हाला डिफरन्स कुठे दिसेल? फक्त इथे दिसेल डिफरन्स आणि इथे दिसेल डिफरन्स. बाकी तुम्हाला सगळे काय आहेत? सेमच आहेत. हे सगळे कशासाठी यूज केले जातात? जिथे तुम्ही मॅक्सिमम डेटा तुम्हाला स्टोअर करायचा आहे, तिथेच त्याचा यूज होतो. आणि लास्ट वन इज अ रिड्युस्ड रिडंडन्सी. हा ऍक्च्युअली लेटेस्ट आहे. ठीक आहे? हा मे बी लास्ट सेशनला नव्हता हा. आय गेस मला वाटतं लास्ट टाइम ज्यांची बॅच झाली होती, त्यांच्यासाठी हा अवेलेबल नव्हता. म्हणून ते बघा, अजून त्याचा डेटा सुद्धा अपडेट व्हायचा आहे. ऍटलीस्ट तुम्ही काय करा,
जे काही सुरुवातीचे 7 क्लासेस आहेत हे लक्षात ठेवा. ठीक आहे. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, स्टँडर्ड आहे, डिफॉल्ट ॲक्सेस क्लास आहे. इंटेलिजंट टायरिंग जो असतो तो अननोन ॲक्सेस पॅटर्नसाठी आहे. स्टँडर्ड आहे कशासाठी? इनफ्रिक्वेंटली ॲक्सेस डेटासाठी विथ मिलीसेकंद. वन्स वन झोन आहे कशासाठी? रिक्रिएटेबलसाठी. ग्लासियर इन्स्टन्स लाँग लाईव्हसाठी. ग्लासियर फ्लेक्सिबल रिट्रीव्ह लाँग लाईव्ह अर्चिव्हसाठी विथ 90 डेजसाठी, राइट? आणि ग्रेटर दॅन इक्वल्स टू 3 डेज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 3 अवेलेबिलिटी झोन्समध्ये तो ॲक्सेस होऊ शकतो, राइट? त्याच्यानंतर ग्लासियर डीप आणि ग्लासियर फ्लेक्झीमध्ये जास्त डिफरन्स नाही, फक्त 180 डेजचा आहे. हा ग्लासियर डीप आर्चिव्ह जो आहे तो 180 डेज पर्यंत काय त्याचा मिनिमम स्टोरेज ड्युरेशन आहे. म्हणजे 180 डेज पर्यंत ते काय करू शकतात, सेम काइंड ऑफ कंटेंट स्टोअर करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, तो कंटेंट तुम्हाला परत एकदा एकतर तोच कंटेंट रिट्रीव्ह करा, आय मीन स्टोअर करा, अदरवाईज तुम्ही कंटेंट चेंज करू शकता. क्लिअर आहे गाईज? क्लासेस क्लिअर आहेत? हे क्लासेस तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, टाइप्स ऑफ द क्लासेस आणि आणखीन ॲडिशनल इन्फॉर्मेशनसाठी थोडंसं याच्यामध्ये एक्सप्लोर करायचं आहे. ठीक आहे. कुठे भेटेल तुम्हाला हा? जिथे तुम्ही फाईल अपलोड करायला ट्राय करता, इथे परमिशन घेता. परमिशन नंतर तुम्हाला प्रॉपर्टीज दिसतील. प्रॉपर्टीच्या आतमध्ये स्टोरेज क्लासेस आहेत. एव्हरीवन समजले? काय करायचंय तुम्हाला? Yes, sir. Yes, sir. ओके. सो आज ॲटलीस्ट काय करा, की एक स्टॅटिक वेबसाईट एकदा होस्ट करून बघा. त्याच्यानंतर हे जे काही थिअरी आहे क्लास त्याचे S3 क्लासेसचे खूप इम्पोर्टंट आहे. S3 क्लासेस तुम्हाला 100% विचारतात. ठीक आहे. हे एकदा सगळ्यांनी रीड करून घ्या. ठीक आहे. सो मे बी मला वाटतंय आणखीन काय S3 मध्ये राहिलेले तर नाहीये. परमिशन झाल्या, प्रॉपर्टीज झाल्यात, फाईल अपलोड, फोल्डर अपलोड, वेबसाईट होस्टिंग इथपर्यंत झालेलं आहे. ठीक आहे. हे याच्या बाहेरचं तुम्हाला S3 मध्ये काहीही विचारलं जाणार नाहीये. एक व्हर्जनिंगचा पॉइंट आहे, बट तो आपण इन बिटवीन कव्हर करू शकतो. एक छोटासा आहे. त्याच्यासाठी डायनॅमिक वेबसाईट पाहिजे. सो डायनॅमिक आपल्याकडे आता अवेलेबल नाहीये. टॉमकॅटच्या वेळेस आपण ते अवेलेबल करू. सॉरी. तर त्याच्या अकॉर्डिंगली आपण काय करू, एक डायनॅमिक वेबसाईट एक होस्ट करू आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी व्हर्जनिंग करून दाखवतो. ठीक आहे. S3 सगळ्यांना क्लिअर आहे? S3 मध्ये काय-काय बघितलं परत एकदा नीट बघा. S3 मध्ये त्याची थिअरी बघितली. एक्झॅक्टली S3 काय आहे? सिंपल स्टोरेज आहे, राइट? फाइल्स, फोल्डर अपलोड करू शकतो. ऑब्जेक्टची URL तुम्हाला भेटते. तुम्ही त्याच्यामध्ये काहीही ॲड करू शकता, राइट? त्याच्यानंतर स्टॅटिक वेबसाईट होस्टिंग कशी करायची युजिंग S3 ते बघितलं आणि त्याच्यानंतर S3 चे स्टोरेज क्लासेस सुद्धा बघितले. ठीक आहे. इतका पॉइंट सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. हा रीड करून घ्या एव्हरीवन. एव्हरीवन क्लिअर आहे आता? कोणाला Yes, काही sir. डाऊट Yes, आहे sir. याच्यामध्ये? Yes. ओके. सर ठीक शेल आहे. आणि लिनक्सचे इंटरव्ह्यू क्वेश्चन देणार होते. हां. राइट. यार सॉरी गाईज. ठीक आहे. मी देईन ते. देईन. ॲक्चुअली आहेत पण त्याच्यामध्ये मिक्स क्लाउडचे क्वेशन्स आहेत. थोडंसं मला सॅग्रिगेट करावं लागेल. पण मी देईन तुम्हाला. मला एक काय करा, कोणतरी एक जण पर्सनली मला मेसेज करून ठेवा, ठीक आहे. म्हणजे कदाचित माझ्या लक्षातनं जरी गेलं तरी तुम्ही मला ते म्हणजे आय मीन मेसेज बघून तरी मी ते पटकन ते तुम्हाला देईन. शेल स्क्रिप्टिंग आणि लायनक्सचे. ठीक आहे. मॉर्निंगला मला एक 10 वाजताच्या आसपास किंवा आत्ताच मेसेज करून ठेवला तरी चालेल. क्लिअर आहे एव्हरीवन? समजलंय सगळ्यांना? आज काय-काय बघितलंय ते? S3 बद्दल कोणाला काही डाऊट आहे? हं. सगळ्यांना क्लिअर आहे S3 आता? येस सर. ओके. याची एक मी तुम्हाला आय मीन मला वाटतंय हे एक तुम्हाला मी फोल्डर देईन, ठीक आहे. याला मी झिप करूनच देईन. तुमच्या एंडला अनझिप करा त्याला आणि त्याच्यामधला एरर आणि काय म्हणतात, एक सेकंड गाईज. मी याला झिप करतो कारण याच्यामध्ये मी एररचा जो काही रिनेम आहे, तो याच्यामध्ये केलाय. याला मी कॉम्प्रेस करतो. हा वाला मी तुम्हाला झिप देतो. हा ॲज इट इज यूज करा. एक एक इंडेक्स आणि एक एररची फाईल आहे. ठीक आहे.
ओके. देन ठीक आहे गाईज. थँक यू सो मच. थँक्स फॉर द जॉइन. गुड नाईट ऑल. एनी डाउट्स? काही थँक डाउट्स आहेत? ते मयूर का जॉइन नाही झाला रे?